सुरुवातीलाच नवरात्राच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। तसंच आज मेडिकल कॉलेजमधल्या सिटी स्कॅनचं उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं मी जाहीर करतो। बारामती मेडिकल कॉलेजमध्ये कॅपजेमिनी कंपनीनं अत्यंत अद्ययावत अशा 20 ICUचा वॉर्ड आपल्याला करून दिलेला आहे आणि त्यासाठी जवळपास 5.5 कोटी रुपये 5,60,00,000 रुपयाचा खर्च त्यांनी CSR मधून केलेला आहे। या ICUचे काम तातडीनं सुरू होण्याची गरज आहे। मला माझ्या शासनाच्या अधिकाऱ्यांना सांगायचं की सिल्वर ज्युबिली रुग्णालयातील ICU वॉर्ड हा बहुतेक वेळा भरलेला असतो आणि त्यामुळे जर हा अतिरिक्त 20 ICUचा वॉर्ड तातडीनं सुरू केला तर 20 लोकांना उपचार देणं आमच्या डॉक्टरांना आणि आमच्या सगळ्या टीमला आमच्या डीनला सगळ्यांना सोपं जाणार आहे। आज आपण ज्या सिटी स्कॅन मशीनचं उद्घाटन केलेलं आहे ते मशीन देखील तातडीनं सुरू व्हायला पाहिजे। ते मशीन सुरू झालं तर माझ्या बारामतीकरांना आणि आजूबाजूच्या सगळ्या पेशंटला अतिशय कमी दरामध्ये अल्प दरामध्ये सिटी स्कॅन करून मिळणार आहे। आता बाहेर सिटी स्कॅन करता मला सांगण्यात आलं की जवळपास 2,500 रुपये मोजावे लागतात आणि हे मशीन जर सुरू झालं तर दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना आपल्याला खूपच अल्प दर म्हणजे जवळपास मोफत देखील दिलं तरी चांगलं होणार आहे, जेणेकरून गरिबाला पण त्यांचं स्वतःचं जीवन सुखकर होण्याच्या करता तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। पवारसाहेबांनी तर गेले 50-60 वर्ष हेच काम केलेलं आहे। सुप्रिया अलीकडे खासदार यांना त्यांनी करते, आपण सगळेजण करतोय। त्याच्यामुळं हे मशीन तातडीनं सुरू झालं पाहिजे, ते मला पाहायला मिळालं पाहिजे। CSR मधून आपल्याला जी उपकरणं विविध कंपन्या देत आहेत त्याचा वापर लोकांच्यासाठी तातडीने सुरू व्हायला हवा आहे। त्या कंपन्यांची अपेक्षा आहे, त्यामुळं हा वापर सुरू करण्याची जबाबदारी आपली आहे। माझं वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व सहकारी याची नोंद घेतील। डीन तुम्ही पण ह्याची नोंद घ्या आणि बाकीच्याही सगळ्यांना माझी स्पष्ट सूचना आहे। अनेक माझे डॉक्टर्स आणि बाकीचे सगळे सहकारी बसलेत, काही जण खूप काम करत आहेत, खूप मेहनत घेत आहेत, काही स्टाफ पण काम करतोय, पण वेळेला फार महत्त्व आहे। ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे। आता आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाचं काम पूर्ण होऊन तिथं 3री बॅच कार्यरत आहे, मात्र रुग्णालयाचं काम ढेपे अजूनपर्यंत संपत नाही। वास्तविक तुम्ही आहात, साळुंखे आहेत, अतुल चव्हाण आहे। काम न संपण्यापाठीमागचं कारण मला काही कळलेलं नाही। कोविडच्या दोन्ही लाटेच्या काळात काम पूर्ण नसल्यानं 500 बेडची क्षमता असताना देखील त्या रुग्णालयात काही वापर आपण करू शकलो नाही, त्याची खंत तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझी स्वतःची आहे। त्याचबरोबर या रुग्णालयाची OPD पण सुरू करणं गरजेचं आहे। माझी स्पष्ट सूचना आहे की ती OPD सुरू झाली पाहिजे। या रुग्णालयात आपण सुसज्ज व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला आहे। निधीची कोणती कमतरता महाविकास आघाडीचं सरकार आम्ही सगळेजण उद्धव ठाकरे साहेब आणि सगळे आम्ही कमी कुठं पडून देत नाही आहे। त्यामुळं आजपासूनच जी कामं अपूर्ण आहेत त्याची डेडलाईन ढेपेत तुम्हीच मला त्या ठिकाणी करून द्या। हनुमान पाटील त्यांच्याकडनं त्यांनीच द्यायची, आपण आग्रह करायचा नाही। तुम्हाला कधी सांगायचं ते सांगा, परंतु ती डेडलाईन जर पाळली गेली नाही तर मग माझ्याशी गाठ आहे, मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सगळ्यांना सांगतो। किती तारखेला मेडिकल कॉलेज तुम्ही आमच्या डीनच्या आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या ताब्यामध्ये देणार आहे याचं वेळापत्रक ढेपे तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीमनी मला दिलं पाहिजे। लोकांना याचा फायदा व्हायला हवा। ज्या उद्देशाने आम्ही लोकांनी पुढाकार घेतला आणि ही वास्तू उभी केली, काय फक्त दाखवायला आणि कन्स्ट्रक्शन करायला नाही, तर त्याच्यात माझ्या परिसरातल्या लोकांना सर्वसामान्य गरिबाला चांगल्या प्रकारची सेवा देता यावी, मुलंही महाराष्ट्रातली त्याच्यातनं डॉक्टर्स व्हावी, हा दोन्ही दुहेरी उद्देश
माझा आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा आणि पवारसाहेबांचा पण राहिलेला आहे. त्याच्यामुळं किती तारखेला मेडिकल कॉलेज ताब्यात देणार आहे हे मला सांगा. लोकांना याचा फायदा व्हायला पाहिजे. ज्या उद्देशाने आपण ही वास्तू उभारलेली आहे त्याचा उपयोग लोकांना व्यवस्थित व्हायला हवा, हा माझा आग्रहच राहणार आहे. मला खात्री आहे की हे रुग्णालय कधी सुरू होणार याचं वेळापत्रक आता लवकरच, मी दिवाळीला ज्यावेळेस 3-4 दिवसाच्या करता येणार आहे त्यावेळेस मला ते मिळेल. याबाबत शासकीय स्तरावरच्या ज्या काही अडचणी असतील त्या ताबडतोब सोडवण्याचं काम मी आणि माझे सगळे सहकारी करीन. एकंदरीतच बारामतीमध्ये आपण सगळेजण डेव्हलपमेंट करत असताना डॉक्टर श्री संतोष भोसले यांच्या ओळखी खूप आहेत आणि त्यांनी मनापासून, संतोष भोसले असतील, आमचे मिलिंद संघई असतील, बाकीची सगळी त्यांच्याबरोबर काम करणारी माझी बारामतीतली टीम असेल, यांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष दिलं. आणि ह्या मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत, मग सिटी स्कॅनचं मशीन आपल्याला उपलब्ध करून बोईंग कंपनीनं दिलेलं आहे, वॉलमार्ट असेल, फ्लिपकार्ट असेल, स्टँडर्ड चार्टर्ड बँक असेल, कॅटरपिलर हा ग्रुप असेल, CK बिर्ला ग्रुप ऑफ कंपनी असेल आणि डॉक्टर्स फॉर यू फाउंडेशन, ह्या सर्वांचं मी तमाम माझ्या बारामतीकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आज खरं तर हा कार्यक्रम 10 वाजता होता, परंतु मला आज थोडीशी घाई असल्यामुळं मी पहिल्यांदा म्हणालो होतो की माझ्या मोठ्या बंधूंना आणि पौर्णिमाला पाठवून तो कार्यक्रम घ्यायचा, परंतु आमचे डॉक्टर भोसले फारच नाराज झाले. सगळे मान्यवर देखील इथं आले होते. त्यांचा सत्कार करणं माझं कर्तव्य आहे. हा सत्कार आम्ही तमाम आमच्या बारामतीकरांच्या वतीनं आपला सगळ्यांचा केलेला आहे. तुम्ही आमच्याकरता खूप काही करताय, त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपले मनापासून सर्वांचे आभार मानतो. ह्या कोरोनाच्या काळात सर्वच रुग्णालय ही लोकांची जीवनवाहिनी झालेली, उभ्या भारतामध्ये, जगामध्ये आणि महाराष्ट्रात आपल्या बारामतीत आपण पाहिली. आणि आजारी पडलेल्या, दुःख सहन करत असलेल्या, मरणाच्या दारात असलेल्या रुग्णांना बरं करण्याचं, जीवदान देण्याचं काम ही रुग्णालय करतायत. त्याच्यात आमचे सगळे डॉक्टर्स मेहनत घेत आहेत, आमच्या नर्सेस मेहनत घेत आहेत, पॅरामेडिकल स्टाफ त्याच्यामध्ये स्वतःचं योगदान देतोय. आणि आज आपल्या बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हे जे काही सिटी स्कॅन मशीन सेवेत आलेलं आहे याचा मला मनापासूनचा आनंद झालेला आहे. आणि त्याच्यामुळंच मी ह्या सगळ्यांचं मनापासून आभार मानू इच्छितोय. या सिटी स्कॅनचा मशीनचा वापर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, ह्या रुग्णालयात चांगला आपण सगळ्यांनी केला पाहिजे. इतकं सुंदर सगळी व्यवस्था केलेली आहे, ती तसाच मेंटेनन्स राहायला पाहिजे. कधी कुणी पेशंट आले किंवा पेशंटचे नातेवाईक आले तर कुठेही आपल्याला अस्वच्छता दिसता कामा नये. इतक्या सुंदर सोयी तुम्हाला देण्याचा प्रयत्न झालेला आहे. अतिशयोक्ती नाही, परंतु मुंबईतल्या असणारे जे काही हॉस्पिटल्स आहेत, मग लीलावती हॉस्पिटल्स असेल किंवा अंबानी हॉस्पिटल असेल किंवा बॉम्बे हॉस्पिटल असेल, जसलोक हॉस्पिटल असेल, ह्या बीच कँडी हॉस्पिटल असेल, ह्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्या तोडीचे बेड्स आणि व्हेंटिलेटर्स वगैरे आहेत, तितक्या तोडीचं उत्तम पद्धतीची व्यवस्था तुम्हाला सर्वांना इथं काम करणाऱ्यांना करून दिलेली आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्यात ह्या मशीनची पण भर पडलेली आहे. गंभीर रुग्णांच्या तपासणीसाठी हे मशीन खूप उपयुक्त ठरणार आहे. मात्र माझी एक सूचना आहे, हे मशीन कधीही बंद राहता कामा नये. रुग्णांच्यासाठी सदैव हे उपलब्ध असलं पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या तज्ज्ञांची पण नियुक्ती तातडीनं करा. मी डॉक्टर मगाशी तुम्हाला दाखवत असताना सांगितलं की तिथं सगळे कुणी तज्ज्ञ लोक कुठं कमी असतील तर मला सांगा. मी त्याच्याबद्दल आरोग्य विभागाशी, वैद्यकीय शिक्षण विभागाशी बोलील, तिथल्या संबंधित मंत्री महोदयांशी, राजेश टोपे किंवा आमचे अमित देशमुखांशी बोलील, आमच्या सेक्रेटरी लोकांशी बोलील. पण ती अडचण मी दूर करील. तुम्ही मात्र चांगला वेळ देताय, तसाच वेळ डॉक्टर तुम्ही पुढेही दिला पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या बदलत्या जीवनशैलीचा, प्रदूषणाचा, केमिकलयुक्त अन्नाचा परिणाम आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर झालेला आहे. आणि त्यामुळं अकाली आजारी पडण्याचं प्रमाण हे मागच्या तुलनेमध्ये वाढलेलं आहे. आजार टाळण्यासाठी आपण सर्वांनी आरोग्यदायी चांगल्या पद्धतीची जीवनशैली अंगीकारली पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे. रोज सकाळी लवकर उठलं पाहिजे.
व्यायाम देखील त्या ठिकाणी केला पाहिजे। ही सर्व काळजी घेणं आपल्या हातात आहे। त्यापुढेही आजारी पडलं तर ही डॉक्टर मंडळी, हे हॉस्पिटल हे आपल्या सगळ्यांच्या करता सज्ज आहेच। जसं मध्ये आम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन एड्युकेशन हब बारामतीमध्ये निर्माण केला, आता लवकरच 1 नोव्हेंबरमध्ये कार्यक्रम घ्यायचा चाललाय। पवार साहेबांनी पण सूचना दिल्यात। मी सकाळी 6लाच आज आपल्या कृषी विज्ञान केंद्राला गेलो होतो, ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ठिकाणी गेलेलो होतो। तिथंही आम्ही सगळ्यांनी पाहणी केली। रोहित तिथं होता, बाकीचे सगळे नलवडे तिथं होते, बाकीचे सगळे माझे सहकारी होते। आणि आपला प्रयत्न हाच आहे की जसं एड्युकेशन हब बारामती झालेलं आहे तसं मेडिकल हब देखील बारामती होऊ पाहते। आमच्या अनेक डॉक्टर म्हणजे माझे नवीन डॉक्टर तर बारामतीमध्ये जन्माला आले, लहानाचे मोठे झाले, त्यांचे वडील डॉक्टर होते, त्यांची आई डॉक्टर्स होत्या। आणि त्याच्यामुळं ही मुलं परदेशातनं राज्याच्या इतर भागातनं शिकून आलेली आहे। त्यांना बारामतीबद्दल एक प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना चांगली हॉस्पिटल पण आपल्या इथं उभी केली गेलेली आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण सुरू केलेलं आहे। आता लवकरच परवा काहीतरी मी 200-250 कोटी रुपये आपल्या आयुर्वेदिक कॉलेजच्या करता आमची एक कमिटी असती, चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली, त्याच्यात पण 225 कोटीला मान्यता दिली। 225 कोटीला मान्यता दिलेली जागा पण त्या डिपार्टमेंटला हँडओव्हर झालेली आहे। आपल्या मोरगाव रोडलाच मेडत झालं तिथं जागा आपण 30-35 एकर मिळवलेली आहे, नदीच्या कडेला आहे। आणि तिथं आयुर्वेदिक कॉलेज होणार आहे, तिथून डायरेक्ट इकडं रस्ता येणार आहे। तोही रस्ता मी करायला सांगितलेला, मला वाटतं डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये तो रस्ता आहे। अशा प्रकारे बारामती माझं स्वप्न होतं, साहेबांचं स्वप्न होतं, सुप्रियाची इच्छा होती की बाबा सर्व सोयीयुक्त बारामती असली पाहिजे। प्रत्येकाने छोटा मोठा व्यवसाय करा, नोकऱ्या जिथं त्यांना मिळतील त्यांनी नोकरी पण करा। आज आम्ही मोठ्या प्रमाणावर प्लांटेशनचा कार्यक्रम सकाळी घेतला, त्याच्यामध्ये थोड्या चुका मी काढल्या। माझे अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आहेत, तुम्ही इतके दिवस माझ्या हाताखाली काम करताय, काम करत असताना मला कशा पद्धतीनं लागतं हे तुम्हाला समजतंय, तुम्ही का किरकोळ चुका करता? आणि मग चुका केल्यानंतर मला राहत नाही, मी काही वैयक्तिक माझ्याकरता बोलत नाही, शेवटी आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी करणे। एकदा ते झाड लागलं तर पुढं वर्षानुवर्ष राहणार आहे। आज ग्लोबल वॉर्मिंगचं संकट तुम्ही बघताय, आत्ता धरणं सगळी पूर्ण भरली, पण मी काल मराठवाड्याची आढावा बैठक औरंगाबादला जाऊन घेतली। त्याच्या आधी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर सिंधुदुर्गला चिपी विमानतळाचा आम्ही लोकार्पण सोहळा केला। अशा प्रकारे इतरही कामामध्ये जावं लागतं। आज पण मला लवकर मुंबईला जायचं आहे, त्याच्यामुळे माझी थोडी धावपळ होती। म्हणून मी आमच्या भोसलेंना म्हणालो की संतोष तुम्ही डॉक्टर बाकीच्या सहकाऱ्यांना तो कार्यक्रम करून घ्या। पण त्या बाबाचा चेहरा असा पडला की विचारताच सोय नाही। मला ते पुढे गेल्यावर सारखा त्याचा चेहराच डोळ्यासमोर यायला लागला। त्याच्यामुळे मी पण म्हटलं चला आता जाऊया, आणि इकडं आम्ही येण्याचा प्रयत्न केला। कारण संतोष भोसले पण खूप मोठी मदत त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना करत असतात। गेल्या काही वर्षामध्ये आपण बारामतीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम करतोय। त्याच्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं हे मोठं हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांच्या करता उपलब्ध होणारे रोडची कामं आपण घेतलेली आहेत, प्लांटेशनची कामं घेतलेली आहेत, इतर नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी चालू आहे। पावसामुळे थोडंसं त्याच्यामध्ये कामात अनियमितता झाली आहे, त्याच्यामध्ये सगळी पुन्हा पूर्ववत घडी बसण्याच्याकरता 2-4 दिवस तिथं जातील। पण ह्या आपल्या बारामतीचं महिला हॉस्पिटलचं तर नंबर 1चं हॉस्पिटल म्हणून माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये त्या हॉस्पिटलची ओळख झालेली आहे। महिला रुग्णालय सिल्वर ज्युबिली हॉस्पिटलसुद्धा सर्वसामान्यांच्या सेवेला आपण देतोय। डॉक्टर भोसले आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की तिथं पण सगळ्या सोयी, कुठे गेले डॉक्टर, तिथंही सगळ्यात सोयी आपल्याला सिल्वर ज्युबिलीला चांगल्या प्रकारे द्यायच्या आहेत। मागे आपली चर्चा त्या ठिकाणी झालेली होती। कारण आरोग्य सेवा माझ्या बारामतीकरांना आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना उत्तम प्रकारे मिळाली पाहिजे, ही समाधानाची बाब आमच्या दृष्टीनं राहणार आहे। कुणालाही मला ह्या आजारावर उपचार घ्यायचा आहे पण माझी ऐपत नाही म्हणून मला घेता येत नाही, अशा प्रकारची परिस्थिती कुठल्याही गरीब व्यक्तीवर पण राहता कामा नये,
ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। बारामतीच्या या रुग्णसेवेच्या परंपरेला साजेसं काम या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या माध्यमातून झालं पाहिजे असं डीन माझं तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला मनापासून सांगणं। इमर्जन्सी हाताळताना आपला अनुभव तुम्ही सगळ्यांनी पणाला लावला पाहिजे। या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या नवीन डॉक्टरांनी सुद्धा मागे डॉक्टर म्हणजे बसलेले अत्यंत चांगली सेवा उपलब्ध करावी। इथं मिळणारा अनुभव तुम्हाला तुमच्या पुढच्या वैद्यकीय करिअरच्यासाठी देखील अतिशय उपयुक्त असा ठरणार आहे। हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आपल्या सेवेतून चांगलं रेप्युटेशन निर्माण केलं पाहिजे। डॉक्टरांनी रुग्णांचा विश्वास संपादन करावा अशाही प्रकारची जर अपेक्षा व्यक्त केली तर ती काही चुकीची ठरणार नाही। आज आम्ही या हॉस्पिटलमध्ये खूप काही चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचं लोकप्रतिनिधी या नात्याने मला समाधान आहे, सुप्रियाला समाधान आहे, पौर्णिमाला समाधान आहे, आम्हा सगळ्यांना त्याच्या गोष्टीचं समाधान आहे। ते रुग्णांना 24 तास उपचार इथं मिळत आहेत ही निश्चित रुग्णांच्यासाठी चांगली बाब आहे। पण त्याच्यामध्ये कुठेही ढिलाई होता कामा नये, कुठेही कुचराई होता कामा नये, कुठेही अडचणी येऊन देता कामा नये। वैद्यकीय व्यवसाय करताना आपण सामाजिकतेचं भान सदैव प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। हा व्यवसाय रुग्णसेवेचा आहे, मानव सेवेचा हा वसा आपण स्वीकारलेला आहे। आपल्या व्यवसायाशी लोकांचं जीवन मरण अवलंबून आहे, त्यामुळं हा व्यवसाय करत असताना सामाजिक आणि जाणीव आणि संवेदनशीलता कधीही डॉक्टरांनी त्यांच्या सहकारी मित्रांनी हरवून देऊ नका अशी माझी तुम्हाला कळकळीची आग्रहाची विनंती आहे। इथं येणाऱ्या रुग्णांकडून आपण चांगली आणि तत्पर सेवा देण्याचं काम करा। एखादा गरीब गरजू रुग्णाला इथून उपचाराशिवाय परत जायला लागू नये, त्यासाठी तातडीने उपचार करून त्याचा जीव वाचेल, तो त्या व्याधीतनं बरा होईल याची दक्षता तुम्ही घ्या, हे माझं तुम्हाला आव्हान आहे। आम्ही इन्शुरन्सच्या मार्फत देखील आरोग्य सेवा चांगली देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करत असतो। वरचेवर त्यांचे जे काही फंड्स असतात ते फाईल आल्या मी त्याच्यावर सही करत असतो। अजिबात माझा 1 मिनिट मी त्याच्यामध्ये वाया घालून देत नाही। त्याच्यामुळं इथल्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना मला सांगायचं आहे की इथल्या येणाऱ्या रुग्णांकडून आपण चांगली आणि तत्पर सेवा द्या। त्याच्यामध्ये गरिबाला वाटलं पाहिजे की इथं माझाही विचार केला जातो। वैद्यकीय व्यवसाय हा इतर व्यवसायापेक्षा एक वेगळा व्यवसाय आहे। हा व्यवसाय म्हणजे एक पवित्र कार्य माझ्या मेडिकल क्षेत्रातले सगळे सहकारी करतायत आणि लोकसेवेचं व्रत हे आहे। लोकांच्या जीवनमरणाशी निगडित असलेला हा व्यवसाय तितक्याच पवित्र भावनेनं माझ्या डॉक्टरांनी केला पाहिजे। रुग्णसेवेला सामाजिक बांधिलकीची जोड ही असायला पाहिजे। ह्या परिसरामध्ये लँडस्केपिंगचंही काम अजून मोठ्या प्रमाणावर बाकी राहिलेलं आहे, तेही चांगलं करा। माती खत तिथं वापरा, झाडं चांगली लावा। इथं आल्यानंतर इथलं सगळं वातावरण एकदम आल्हादायक असं वाटलं पाहिजे। इथलं वातावरण बघूनच निम्मा अर्धा तो पेशंट बरा झाला पाहिजे आणि मग राहिलेला डॉक्टर बरा करतायत, नर्सेस बरा करतायत। आता मी वर वेगवेगळ्या फ्लोअरवर गेलो होतो। लहान मुलांच्या बद्दलचा तर जो काही वॉर्ड आणि जो एरिया इथं डेव्हलप करण्यात आलेला आहे इतका व्यवस्थित आहे की तो बघितल्यावर आपल्याला वाटेल आपण लहानपणी असतो तर इथं उपचार घ्यायला आलो असतो। खरं खोटं नाही सांगत, खूप छान ते सगळं केलेलं आहे। आता डीन तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीमचं खूप मोठं त्याच्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागणार आहे। ह्या सगळ्या दानशूर व्यक्तींनी, ह्या दानशूर कंपन्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे। इतके दिवस लोकांना नुसतं ऐकायला मिळायचं अमुक अमक्याला मदत झाली, तमुक तमक्याला मदत झाली, परंतु हे कुठल्या भागातनं इथं आलेत आणि इथं आपल्या बारामतीच्या परिसरामध्ये फिरतायत, जिल्ह्यात फिरतायत। पवार साहेबांची त्यांची चांगली मीटिंग झालेली आहे। साहेब देखील ह्या वयामध्ये कष्ट घेत आहेत आणि चांगल्यातल्या चांगल्या सेवा आमच्या मुलांना, आमच्या मुलींना शिक्षणाच्या बाबतीमध्ये, वैद्यकीय क्षेत्राच्या बाबतीमध्ये कशा देता येतील याबद्दलचा प्रयत्न साहेब देखील करतायत। आपला देश आता मेडिकल टुरिझम म्हणून विकसित होतोय। जगातले रुग्ण उपचारासाठी तुमच्या माझ्या भारतामध्ये येत आहेत। डॉक्टर खूप हुशार आहेत आणि युरोपियन अमेरिकी देशाच्या तुलनेत
इथली वैद्यकीय खर्च देखील कमी आहे, परंतु या सुविधा प्रामुख्याने शहरी भागामध्ये आपण पाहत होतो, त्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आल्या पाहिजेत असं आमचं स्वतःचं मत आहे. आणि म्हणून आम्ही सिंधुदुर्गला मेडिकल कॉलेज मंजूर केलं, रायगडला मेडिकल कॉलेज मंजूर केलं, परभणीला मेडिकल कॉलेज मंजूर केलं, अमरावतीला मेडिकल कॉलेज मंजूर केलं. साधारण आम्हा लोकांचा प्रयत्न असा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तरी शासकीय मेडिकल कॉलेज तिथं असलं पाहिजे. आणि कुठेही दुर्गम भाग असेल, आदिवासी भाग असेल, जिरायत भाग असेल, तिथं डॉक्टर नाही, त्यामुळं पेशंट अडचणीत आला आणि नातेवाईकांना त्याची किंमत मोजावी लागली. आजही तुम्ही बघताय पावसात कुठंतरी रस्ता नसतो, कुठंतरी झोळी करून त्या पेशंटला घेऊन जातात. असं सातारा जिल्ह्यामध्ये देखील महाबळेश्वर तालुक्यात काही ठिकाणी घडलेलं आपण पाहिलं. हे चित्र आपल्याला बदलवायचं आहे, कारण 75 वर्ष तुमच्या माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळून होत आहेत. आज 75 वर्ष पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पासून अनेक मान्यवरांनी देश पुढे आणण्याच्या करता परिश्रम घेतलेले आहेत. त्यावेळेस नुसते एकटे त्या व्यक्ती ते सगळं करू शकत नाहीत, त्याच्यात सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी मदत त्या ठिकाणी केली पाहिजे आणि ह्याच्यातूनच हे सगळं आपल्यासारख्या ग्रामीण भागात डॉक्टरांची क्षमता आणि यशाचा गौरव आपण आहे की आपलं मेडिकल टुरिझम विकसित होतं आहे. त्याच्यामध्ये चांगल्या वैद्यकीय उपचाराची सुविधा आपल्याकडे असली तरी निरोगी आरोग्यदायी जीवनशैली ही पण तितकीच महत्त्वाची आहे. नाहीतर आपल्या गावात राज्यात किती चांगल्या वैद्यकीय सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न केला. आता मी तुम्हाला सांगतो की जवळपास आपण त्या सगळ्या हॉस्पिटलकरता 700 कोटी खर्च केलेत. नाव डेपे 700 कोटी खर्च केलेत. त्याच्यातनं आमच्या डॉक्टर संतोष भोसलेंनी पुढाकार घेऊन मॉड्युलर ह्याच्याकरता 5 कोटी, डॉक्टर्स फॉर यू यांनी मॉड्युलर करता 5 कोटी, कम्युनिटी टेस्टिंग आणि वॅक्सिनेशनच्या करता 20,000च्या पेक्षा जास्त काम केलं. मनुष्यबळ महिना 7 लाख रुपये खर्च डॉक्टर्स फॉर यू करतायत. ICU करता 5 कोटी 60 लाख खर्च केले. CT स्कॅन करता 1.25 कोटी रुपये खर्च केले. असं 14 कोटी रुपये CSR मधनं खर्च झाले. कुणी 14 रुपये देत नाही, तर 14 कोटी रुपये आपल्याला मिळाले ह्याची कुठंतरी तुम्ही किंमत ठेवा. आणि मी एवढं सगळं सांगतोय की हे सगळं केलं तरी खूप चांगली वैद्यकीय सेवा दिल्या तरी त्याचा उपयोग घेण्याची वेळ तुम्ही तुमच्यावर येऊन देऊ नका. त्यासाठी निरोगी आयुष्य जगणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे. त्याकरता दारू, गुटखा, पान, तंबाखू, सिगारेट यासारख्या व्यसनापासून दूर राहा. नाहीतर रोज रात्री टाकणारा म्हणणारा राव मी आजारी पडलो, कुणी गुटखा खाणारा म्हणणार मला कॅन्सर झाला, हे असलं चालणार नाही. तुम्ही पण तुमची जबाबदारी बाबांनो घेतली पाहिजे. जेवण चांगलं केलं पाहिजे. ते फास्ट फूडचा तर काही त्याचा उपयोग नाही, ह्याचाही विचार केला पाहिजे. नियमित व्यायाम आणि निर्व्यसनी जीवनाच्या माध्यमातून आनंददायी राहण्याचा प्रयत्न तू करा, तुमच्या परिवारांनी करा, बाकीच्या सगळ्यांना करायला लावा. आणि हा प्रयत्न आपण सर्व मिळून करूया. आपल्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून जनतेला निरोगी आणि आनंदी करण्याचं कार्य व्हावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा मी नवरात्राच्या निमित्तानं देतो. उद्याच्या 15 तारखेला दसरा आहे, नंतर दिवाळी आहे. दसरा दिवाळीच्या, ख्रिसमसच्या या सगळ्याच येणाऱ्या सणाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. कोरोनाच्या मध्ये मी जिल्ह्यामध्ये नियम जरा शिथिल करण्याचा प्रयत्न करतोय. उद्या मंगळवारपासून कॉलेजेसला पण मी परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे. हे पण आपण लक्षामध्ये घ्या. त्याच्यामध्ये सर्वांना कोरोनामुक्त राहण्याचा देखील सल्ला मी ते देईन. कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचं पालन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मास्क कंपल्सरी सगळ्यांनी वापरलं पाहिजे. मी फक्त पाणी पिताना आणि जेवताना किंवा काही खातानाच मास्क काढतो. माईकवर पण काल तुम्ही बघितलं सिंधुदुर्गची सभा, मी मास्क काढलंच नाही. काल औरंगाबाद विभागाची मिटिंग घेतली, सेक्रेटरीयन सगळे होते, आयुक्त, मास्क काढलं नाही. मी स्वतः ते का करतो की तुम्ही माझं अनुकरण त्या ठिकाणी करावं. नाहीतर तुम्ही मात्र आता काय नाही, गेला करोना, आणि तुम्ही मास्क काढलं की आला करोना म्हणायची वेळ आली. तिसरी लाट आली की आमचं नको होतंय. सगळं लक्ष
मी का पोटतिडकीनं सांगतो, अर्थमंत्री मी तुमच्या राज्याचा आहे, सगळा पैसा विकासाचा मला थांबवावा लागतो आणि कोरोनाच्या करता सगळा पैसा डायव्हर्ट करावा लागतो. कारण शेवटी माणसाचा जीव वाचवणं हे तर प्रथम कर्तव्य आहे आणि मग त्याच्याकरता जास्तीचा खर्च होतो. आता वॅक्सिनेशन पण आपण मोठ्या प्रमाणावर करतोय, त्याच्याकरता पण बारामतीकरांनी पुढाकार घेतला पाहिजे. काही ठिकाणी ओळीनं 75 वर्षाचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण करतोय म्हणून 75 तास आम्ही वॅक्सिन करण्याचा प्रयत्न करतोय. काही झोपडपट्टीत गरिबाच्या दारामध्ये जाऊन मी काल परवा पुण्यात मिटिंग घेतली. मी तर सांगितलं हाऊस टू हाऊस, जसं आम्ही प्रचारात हाऊस टू हाऊस प्रचार करतो म्हणजे माझे कार्यकर्ते करतायत, तसं हाऊस टू हाऊस वॅक्सिन मिळालंय का, पहिलं वॅक्सिन झालंय का, दुसरं वॅक्सिन कधी तारीख येते ते त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आपण सुरक्षित राहिलं पाहिजे आणि दुसऱ्याचाही सुरक्षिततेचा विचार केला पाहिजे. मी पुन्हा एकदा आमच्या डॉक्टर संतोष भोसलेंचं, तसंच आमच्या डॉक्टर श्री रजत जैन, साकेत झा, काही जण इथं आले नाही कारण कार्यक्रम थोडा आता आलेत सगळे, मी सर्वांचं स्वागत करतो. जे आलेत त्यांचंही मी तुम्हाला सांगतो, कुणीही माझं भाषण झाल्यावर उठायचं नाही. मी आलेल्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचा सत्कार करतोय. जरा बसा, लगेच झालं आता दादाचं, चला असं काही करू नका, जरा शिस्त पाळा माझ्यासारखी. तर डॉक्टर श्री रजत जैन, साकेत झा, डॉक्टर वैशाली वेणू, श्री संदीपन गणपती, जाहिद शेख, तसंच आमच्या प्रवीणा भट, हेमंत अग्रहारी, डिप्पी वानकंच आले नाहीत वाटतं, संदीप खाडे, अरुदीपा रथ पण आल्यात का, नाही आलं, तन्मय मुजुमदार आलेत, तर राजीव कौशिक, संतोष भोसले, हे सगळ्यांचं पुन्हा एकदा तमाम माझ्या बारामतीकरांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. मनापासून सगळ्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो. ढेपे, तुम्ही आणि माझ्या सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांनी माझ्या बोलण्याची, माझ्या भाषणाची नोंद घेतली असं मी समजतो. मी अतुलला पण सांगणार आहे, साळुंक्यांना पण सांगणार आहे, आता आमची सहनशीलताचा अंत पाहू नका. कामं वेळेवर झाली पाहिजे, दर्जेदार झाली पाहिजे, आमच्या डीन आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांना विश्वासामध्ये घेऊन झाली पाहिजे. कुठंही मी आत्ताही काही गोष्टी दाखवल्या, बारीक सारीक चुका कुठंही राहता कामा नये आणि सतत ह्याचा मेंटेनन्स पण राहिला पाहिजे. मी मधून अचानक कधी पण रात्री अपरात्री, मला काय सवय पहाटे 5लाच येऊन बघत बसेल काय चाललंय काय नाही, त्याच्यामुळे त्यावेळेस रात्रीचे डॉक्टर जागे असले पाहिजेत, रात्रीच्या नर्सेस जागे असल्या पाहिजेत. ते म्हणजे माझी अपेक्षा आहे की आम्ही ज्यावेळेस तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो त्यावेळेस तुम्ही फुलफिल केल्या पाहिजे, ह्याबद्दलची विनंती करतो. पुन्हा एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम, खरं हा कार्यक्रम आम्हाला काल घ्यायचा होता, परंतु काल आम्हाला तिकडं काम मुंबई, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, मुंबईमध्ये काम होतं. परंतु एक बरं झालं, त्याच्यामुळे आमच्या प्रवीणाताई भट यांना मयुरेश्वराचं दर्शन घेता आलं, जेजुरीला जाता आलं. त्यांनी काल जरा देवदर्शन थोडंसं केलं, तेही महत्त्वाचं असतं. मी पण परवा मंदिरं खुली केली, मंदिर, मशीद, चर्चेस. तर आम्ही सिद्धिविनायकला सकाळी 6:30लाच जाऊन बाप्पाला म्हणलं, बाप्पा लक्ष राहू दे बाबा, लोकांच्यावर, माझ्यावर नाही, जनतेवर लक्ष राहू दे, आरोग्य चांगलं ठेव, तिसरी काही ती लाट येऊन नको देऊ बाबा, असं सगळ्यांना साकडं तिथं घालण्याचं काम जयंत पाटील, आम्ही सगळ्यांनी केलं. असंच आपण सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यांना मदत करण्याचं देखील काम ह्या दानशूर व्यक्ती करतील. ज्या कंपन्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून बारामतीकरांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देखील देतो. थँक्यू व्हेरी मच.